हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा हिंदी पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की सेंटर मूड्स इंटरस्टेट रेडिस्ट्रीब्युशन ऑफ लोकसभा सीट्स बेस्ड ऑन 2011 सेन्सस. जसं आपल्याला माहिती की आपली जी लोकसभेची सीट्स वगैरे होत्या, आपल्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं सांगितलंय की प्रत्येक 10 वर्षानंतर जे असेल ते सेन्सस होईल भारताचं. त्याच्यानंतर त्याच्या अनुसार जे असेल ते पार्लमेंट डिलिमिटेशन एस्टॅब्लिश करेल. त्या डिलिमिटेशन नुसार जे असेल तुमचे लोकसभेच्या वगैरे जे सीट्स असतील त्या अलोकेट केल्या जातील. त्याचबरोबर स्टेट असेंब्लीच्या सीट्स असतील स्टेट पॉप्युलेशननुसार त्या अलोकेट केल्या जातील. त्याच्यानंतर ठराविक पॉप्युलेशनच्या मागं एक रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे. ह्या प्रपोर्शननुसार जे असेल ती कॉन्स्टिट्युएन्सी जे असतील त्यांचं रिडिस्ट्रिब्युशन केलं जाईल. आता ही झाली बेसिक गोष्ट जी कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितली. याच्या अंतर्गत 1951 मध्ये झालं, 61, 71 ह्याच्या वेळेस जे होतं सेन्सस झाल्यानंतर डिलिमिटेशन झालं होतं. मग त्याच्यानंतर जे झालं 71 मध्ये काय केलं, की पॉप्युलेशन जे आहे ते पॉप्युलेशन मेजरसाठी काही गोष्टी करण्यात आल्या होत्या, की पॉप्युलेशन कंट्रोल केलं पाहिजे. पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स घेण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळे काय केलं, की सदर्न स्टेट जे होते भारतातले, मग तामिळनाडू, केरळ, तेलंगणा वगैरे आंध्र प्रदेश हे जे स्टेट्स होते त्यांनी काय केलं पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स राबवले आणि आपली जी पॉप्युलेशन होती त्यांच्या स्टेट्सची ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणली. पण नदर्न स्टेट जे होते भारताचे यूपी, बिहार वगैरे त्यांनी ती जी पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने राबवली नाही. त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलेशन वाढत गेली. त्याच्यामुळे जे नंतर 1971 नंतर जे सेन्सस वगैरे होणार होतं, त्याच्यानुसार डिलिमिटेशन बसणार होतं. त्याच्यामुळे काय झालं असतं, की यांची जी पॉप्युलेशन कमी झाली होती. त्याच्यामुळे पॉप्युलेशननुसार यांचा शेअर वाढला असता. सीट्स मधल्या लोकसभेमधल्या तो जो आहे तो फक्त नॉर्दर्न स्टेट्सचा वाढला असता आणि सदर्न स्टेट जे होते त्यांचं कोटा जो आहे किंवा त्यांचे जे सीट्स आहेत ते वाढले नसतात. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस अपोज केल्यामुळं 1971 नंतर जे होतं 42nd अमेंडमेंटमध्ये 1976 मध्ये फ्रीज केलं गेलं, की ह्या वेळेस नंतर जे असेल डिलिमिटेशनमध्ये सेन्ससनुसार किंवा पॉप्युलेशननुसार वाढवलं जाणार नाही. 2001 पर्यंत जे आहे ते फ्रीज करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 2001 मध्ये काय केलं गेलं, त्यांनी सीट्स नाही वाढवल्या, फक्त कॉन्स्टिट्युएन्सीचं जे कॉन्स्टिट्युएन्सीचं जे स्ट्रक्चर होतं, ते फक्त इंटरनली चेंज केलं होतं. अशा पद्धतीने 4 डिलिमिटेशन झाले होते. रिसेंटली 2026 मध्ये जेव्हा गव्हर्नमेंटनी सेन्सस अनाउन्स केलं होतं, त्याच्यानंतर सांगितलं की 2026च्या सेन्सस नंतर डिलिमिटेशन होईल आणि डिलिमिटेशन नंतर जे असेल ते सीट्स लोकसभेच्या वगैरे सीट्स असतील ते वाढवल्या जातील. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएन्सीचं रिस्ट्रक्चरिंग होईल. या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं, की हे झाल्यानंतर जे असेल तर वुमन्स रिझर्व्हेशन जे आहे आपण नारी शक्ती वंदन अधिनियम जे पास केलं होतं, ते लागू केलं जाईल. म्हणजेच 2026 नंतरच्या सेन्सस आणि त्याच्यानंतर होणाऱ्या डिलिमिटेशन नंतर जे नंबर ऑफ सीट्स तयार होतील लोकसभेमध्ये किंवा नंबर ऑफ सीट्स वाढवल्या जातील वगैरे, त्याच्यामध्ये 1/3 रिझर्व्हेशन जे असेल ते लोकसभेमध्ये आणि स्टेट असेंब्लीमध्ये वुमन्सला दिलं जाईल. पण रिसेंटली गव्हर्नमेंटनी काय केलं ना, की वुमन्सला रिझर्व्हेशन लवकरात लवकर द्यायचे. हे कारण सांगून त्यांनी काय केलं, की 2026च्या सेन्सस नंतर जे डिलिमिटेशन होणं अपेक्षित होतं, ते त्यांनी 2011च्या सेन्ससमध्येच घेणं जे आहे किंवा 2011च्या सेन्सस नुसारच डिलिमिटेशन होईल. असं त्यांनी अ, अ, असं जे होतं त्यांनी नवीन जे कॉन्स्टिट्यूशन बिल जे आणलं होतं 131 त्याच्यामध्ये सांगितलंय. मग काय होणार आता, की 2011ची जी सेन्सस झालं होतं त्याच्यानुसार जी पॉप्युलेशन आली होती, त्याच्यानुसारच लोकसभेचे जे सीट्स होतील, ते 850 पर्यंत वाढवले जातील. त्यातले 815 जे सीट्स असतील ते स्टेटसाठी आणि 35 सीट्स जे असतील ते युनियन टेरिटरीसाठी दिले जातील. आणि याच्यामध्ये काय केलं जाईल, 33% आरक्षण जे असेल ते महिलांना दिलं जाईल. मग ह्याच्यामध्ये सदर्न स्टेट्स जे होते, जे तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, केरळ यांचं काय म्हणणं होतं, की ह्या पद्धतीने जर तुम्ही सीट्स वाढवल्या, तर नॉर्दर्न स्टेट्स मधले जे आहेत किंवा हिंदी बेल्ट मधले जे स्टेट्स आहेत, त्यांचे जे लोकसभेमधला जो शेअर होता, तो 43% पासून 48% पर्यंत वाढेल आणि सदर्न स्टेटचा जो शेअर होता, तो 24% पासून 20% पर्यंत कमी होईल. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की सीट जरी वाढणार असतील आणि मग सदर्न स्टेटचे सुद्धा जे सीट्स असतील ते सुद्धा वाढणार होते. पण त्यांचा जो ओव्हरऑल शेअर होता, नंबर ऑफ सीट्सच्या मागं सदर्न स्टेटचा जो शेअर होता, तो कमी होणार होता. त्याच्यामुळे काय होणार, त्यांचा जो असतो तो कमी होणार. त्याच्यामुळे मग परत लोकसभेमध्ये सदर्न स्टेट्सला तेवढं महत्त्व दिलं जाणार नाही. त्या इग्नोर केल्या जातील. त्याच्याबद्दलच त्यांचं काय म्हणणं होतं, की मग ही जी गोष्ट होती, जर समजा गव्हर्नमेंटला ही गोष्ट 131 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होती. मग त्यांनी गव्हर्नमेंट ही जी गोष्ट होती ती 131 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलच्या माध्यमातून आणणार होती आणि ते बिल पास करायचं म्हणून पार्लमेंटमध्ये स्पेशल सेशन जे जे आहे ते भरवलं गेलं होतं. आता जर तुम्हाला हे कॉन्स्टिट्यूशनल बिल पास करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी घेणं गरजेचं होतं. म्हणजे 2/3 ऑफ प्रेझेंट अँड व्होटिंग. म्हणजे जर
करंटली लोकसभेमध्ये 540 सीट्स आहेत. तर ॲटलीस्ट 360 मेंबर्सनी जे आहे ते पॉझिटिव्हली किंवा त्या बिलला जे आहे ते फेव्हर केलं तरच हे जे बिल आहे ते पास होऊ शकतं. पण करंटली एन-डी-ए जे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सध्या जे आहे, त्यांच्याकडे फक्त 293 मेंबर्सचं जे आहे ते ॲक्टिव्ह सपोर्ट आहे. आणि बाकीचे जे अपोझिशनचा जो इंडिया ब्लॉक आहे त्यांच्याकडे 234 सीट्सचं बॅकिंग आहे. मग ह्याच्यामुळे जे पीएम मोदी जे आहेत काही दिवसांपासून कंटिन्युअसली म्हणतायत, की वुमन रिझर्व्हेशनसाठी ऑपोझिशनने सुद्धा साथ दिली पाहिजे. पण अपोझिशन जे पार्टी आहेत, त्यांचं म्हणणं आहे, की वुमन रिझर्व्हेशनचं फक्त एक कारण दिलं जातं. पण मेन कारण जे आहे त्यांना नॉर्दर्न स्टेटचा फेवर किंवा नॉर्दर्न स्टेटचा इन्फ्लुअन्स आहे लोकसभेमध्ये तो जास्त करायचा आहे. एक फेअर किंवा इक्विटेबल जे डिस्ट्रिब्युशन असेल सीट्सचं ते नाही करायचं. त्याच्या त्याचबरोबर जे दुसरी पार्टी होती अपोझिशन त्यांचं म्हणणं होतं, की कास्ट सेन्ससला टाळायचं म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ते गव्हर्नमेंट करत आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामुळे काय व्हायला लागलं होतं नाही कुठे ना कुठे डिलिमिटेशनच्या विरुद्ध जे आहे ते सगळ्या डिलिमिटेशनच्या विरुद्ध सेन्ससच्या विरुद्ध जे आहे एक आवाज उठायला लागला होता. आता याच्यामध्ये आपल्याला गोष्ट लक्षात काय घेण्यासारखी, की पुन्हा एकदा जसं आपण म्हणलं होतं, की डिलिमिटेशन कमिशन असतं काय त्याबद्दलच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असेल त्याच्यासाठी कोणती मेजॉरिटी लागते ती आर्टिकल जे आहे ती 368 च्या अंतर्गत स्पेशल मेजॉरिटी ते पास करावं लागतं. त्याच्यानंतर जसं आपण म्हणलं, की हे जे सीट्स वाढणार आहेत, ते फक्त लोकसभेतल्या सीट्स नाही वाढणार आहेत. त्याच्यामध्ये जे आहेत ते स्टेट्सचे जे असेंब्लीज असणार आहेत, त्यांच्या सुद्धा पॉप्युलेशन वाईज त्यांच्या सुद्धा सीट्स वाढणार आहेत. त्याच्यामुळे लोकसभेच्या सीट्स वाढण्यासाठी आर्टिकल 82 मध्ये चेंजेस करावे लागणार आहेत फॉर लोकसभा आणि जे विधानसभा असतील त्यांच्यासाठी आर्टिकल 170 जे आहे त्याच्यामध्ये चेंज करावं लागणार आहे. म्हणजे स्टेटचं जशी पॉप्युलेशन वाढली, कमी झाली त्याच्यानुसार जे आहे या गोष्टी होणार आहेत आणि स्टेटची जी नंबर ऑफ सीट्स होत्या त्या सुद्धा 1976 च्या सेन्ससनुसार जे आहे त्याच्यानुसार फ्रीज केल्या गेल्या होत्या. मग हे सुद्धा जी गोष्ट आहे ती वाढवणार आहे आणि त्याचबरोबर जे नंबर ऑफ सीट्स वाढतील त्याच्यामध्येच नंबर ऑफ सीट्स वगैरे वाढतील त्याच्यानंतर टोटल ज्या सीट्स असतील त्याच्यामध्ये 33% जे आहे रिझर्व्हेशन महिलांना दिलं जाईल. तर मग हा सर्व त्याचा जो इश्यू होता त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की ट्रायबल पॉप्युलेशन वगैरे जे होतं त्यांना सुद्धा त्यांच्या इक्विटेबल पॉप्युलेशननुसार त्यांना त्याच्यामध्ये जे सीट्स आहेत ते मिळतील असं गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं. आता त्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी कोणती की डिलिमिटेशन जे कमिशन असतं त्याच्यामध्ये ती जी असती ती 3 मेंबरची बॉडी असते. बरं 3 मेंबरमध्ये 3 मेंबर कोणते कोणते असतात? त्याच्यामध्ये एक असतात सुप्रीम कोर्टाचे फॉर्मर किंवा सिटिंग जज असतात, जे हे कमिशनला चेअर करतात. त्याच्यानंतर दुसरे मेंबर असतात, की चीफ इलेक्शन कमिशनर किंवा त्यांनी नियुक्त केलेले इलेक्शन कमिशनर. आणि तिसरं म्हणजे कोण, की त्या स्टेटचे जसं समजा महाराष्ट्राबद्दल काही डिसिजन घ्यायचं असेल, तर महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन कमिशनर असतात. हे 3 मेंबर जे असतात, त्यांची मिळून जी असते डिलिमिटेशन कमिशनची बॉडी असते. त्याच्यामुळे हा जो फॅक्ट आहे किंवा ह्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत ओव्हरऑल डिलिमिटेशन कमिशनच्या, त्याच्यानंतर आर्टिकल 82 लोकसभेचं, त्याच्यानंतर आर्टिकल 170 विधानसभेशी रिलेटेड, त्यांच्या सीट वाढवण्यासाठी तुम्हाला जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची, त्याच्यासाठी लागणारी मेजॉरिटी, ह्या ज्या सर्व गोष्टी त्या प्रीसाठी आणि ओव्हरऑल मेनसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जसं आपण पाहिलं, की सदर्न स्टेट्स आहेत, ते मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध करतायत, की ह्याच्यामुळे जे नॉर्थ वर्सेस साउथ जो डिव्हाईड होता, मग इन्फ्लुएन्सचा लोकसभेमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या इंडियन किंवा सेंट्रल पॉलिटिक्समध्ये जो एक त्यांचा होता, इन्फ्लुअन्स होता, तो अजून जास्त कमी करण्याचा प्रयत्न होता. याच्यामुळे काय होणार, की सदर्न स्टेट्स आहेत, ते अजून किंवा तिथले जे लोक आहेत, ते अजून जास्त जे आहेत, ते इंडियापेक्षा किंवा पक्ष जे आहेत, ते अजून जास्त कॉन्फ्लिक्ट वाढू शकतो. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला मेन्समध्ये आणि प्रीमध्ये दोन्हीमध्ये जे आहे ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की द अलार्मिंग राईज ऑफ मेडिकलायझेशन इन इंडिया. जसं आपल्याला माहिती आहे, की आपले मोदीजी सुद्धा म्हटले होते, की भारतामध्ये करंटली ओबेसिटी वगैरे ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढायला लागलं आहे. आणि ओबेसिटी जो आजार आहे, तो एकटा येत नाही. ओबेसिटी बरोबर मग हायपरटेन्शन येतं. त्याच्यानंतर डिप्रेशन वगैरे त्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर डायबिटीज वगैरे या गोष्टी येतात. डायबिटीज आले, की ओव्हरऑल जी तुमची हेल्थ कंडिशन असते ती खूप जास्त खराब होते. म्हणजे जर समजा तुम्हाला थोडं जरी काही जखम वगैरे झाली किंवा ॲक्सिडेंट झाला, तर तुमच्या जीवावर बेतण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात डायबिटीजमध्ये. मग ह्याच्यामुळं काय व्हायला लागलंय ना, की इंडियन जी पॉप्युलेशन होती, त्यांची जी इफिशियन्सी होती, ती मोठ्या प्रमाणात हॅम्पर व्हायला लागली. मग ह्याच्यावरतीच एक गोष्ट काय केली, एअर इंडिया जी होती, त्यांनी अनाउन्स काय केलं, की जे त्यांचे क्रू मेंबर्स वगैरे असतात, तर त्यांचा BMI म्हणजेच हायर बॉडी मास इंडेक्स म्हणजे त्यांची हाईट आणि बॉडी वेट जे असतं, त्याच्यानुसार कॅल्क्युलेट केली जाते, ती असते बॉडी मास इंडेक्स. तर जर ते खूप जास्त असेल, तर त्यांच्यावरती जे असेल त्यांना फिटनेस वगैरे मेंटेन नसेल केला, तर त्यांच्यावरती जे फाईन वगैरे लागू शकतात.
मग आता पाहताना ही गोष्ट चांगली वाटू शकते, की एक कंपनी असेल किंवा कॉर्पोरेट जे आहे, ते पॉझिटिव्ह स्टेप घेतंय, की त्यांचे जे एम्प्लॉयी वगैरे ते फिट राहावे, त्यांनी फिटनेसवरती लक्ष द्यावं. पण दुसरी गोष्ट म्हणजे कसं, की तुमची जी फिटनेस म्हणा किंवा ती एका दिवसात येण्यासारखी गोष्ट नसती. वेट कंट्रोल जे आहे, ही एका दिवसात येणाऱ्या गोष्टी नसतात आणि जर तुम्ही खूप जास्त एक्सेस असं दिलं, की लवकरात लवकर करायचंय. मग ह्याच्यासाठी काय केलं जातं, की आर्टिफिशियल मेथड म्हणजे तुम्ही फिटनेसवरती ध्यान नाही देत. तुम्ही आर्टिफिशियल मेडिसिन्स वगैरे असतात, त्याच्यानंतर सर्जरीज असतात, वेट लॉस वगैरेच्या त्या जास्त कॅरी करायला लागतात. मग रिसेंटली जसं मार्केटमध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे काही मार्केटमध्ये ड्रग्स वगैरे आले होते, की सेमाग्लुटाईड हे झाले, काही अँटी ओबेसिटी ड्रग्स झाले. हे मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. मग त्याच्यानंतर ह्यांचे जे लाँग टर्म इम्पॅक्ट आहेत ते तुम्हाला माहीत नसतात. बऱ्याच वेळा ह्यांचे जे इम्पॅक्ट असतात ते निगेटिव्ह होऊ शकतं. तुमची जी सर्जरी जी असतात ती जर चुकीच्या पद्धतीने झाली तर एक लाँग टर्म बॅड इम्पॅक्ट हेल्थवर होऊ शकतो. त्याच्यामुळं ह्याच्यावरती जे आहे तुम्हाला मेन्समध्ये ॲज अ सोसायटीमधून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे जे काही ड्रग्ज आहेत, जसं सेमाग्लुटाईड वगैरे, ह्याच्यावरती प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की असं म्हणू शकतात, की सेमाग्लुटाईड इज रिसेंटली इन न्यूज. ही खालीलपैकी कशाशी रिलेटेड आहे किंवा ही कोणती गोष्ट आहे म्हणजे ड्रग वगैरे ह्याच्याशी असा प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण ओव्हरऑल जे आहे जसं आपण म्हणतो, की मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की तुमची जी पॉप्युलेशन आहे, ती किती जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे जरी तुमच्याकडे वर्किंग पॉप्युलेशन जास्त आहे, त्याचं म्हणजे की वर्किंग पॉप्युलेशन जास्त आहे, एज पॉप्युलेशन कमी इंडियामध्ये, डेमोग्राफिक डिव्हिडंड चांगला आहे. पण तो डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे तो हेल्दी आहे का? ही गोष्ट सुद्धा पाहण्यासारखी. जर तो हेल्दी नसेल, तर मग तुम्ही त्यांच्यासाठी हेल्थ मेजर्स काय केलं? त्यांच्या फिटनेससाठी कोणत्या गोष्टी आहेत? त्याच्यानंतर तुमची जी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगलं आहे का? जर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, मग त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्सची गोष्ट असते. मग जसं आपण पाहिलं, की हेल्थ इन्शुरन्स मध्ये आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्कॅम होतात. की तुमचं जे बिल जे असेल ते कमी जरी असेल आणि तुमचं हेल्थ इन्शुरन्स असेल ते मुद्दामून वाढवून दाखवलं जातं. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेशन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक कन्सेप्ट सुद्धा होती की थिन फॅट फिनोटाइप. म्हणजे कसं होतं की जरी तुमचं बॉडी स्ट्रक्चर जे असेल ते एक लीन किंवा एक लीन असं बॉडी स्ट्रक्चर जरी असेल तरी तुमचं बॉडी फॅट जे असेल ते खूप जास्त असतं. म्हणजे ओव्हरऑल तुमचं जे वेट आहे ते तुमच्या हाईटनुसार कमी जरी असेल पण त्यातलं जे बॉडी फॅटचं पर्सेंटेज आहे ते मात्र जास्त. ह्यालाच म्हणतात थिन फॅट फेनोटाइप. याच्यावरती सुद्धा प्रीमध्ये अशा काही गोष्टींवरती किंवा टर्म्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे आर्टिकल आहे ओव्हरऑल ओबेसिटी रिलेटेड आणि हेच आणि त्याचबरोबरचे जे आर्टिकल्स असतील ओबेसिटी वगैरे त्याच्याशी रिलेटेड नवीन ड्रग्ज असतील, मग त्यांची इफेक्टिव्हनेस याच्यावरती मेन्समध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. पुढची न्यूज होती की फूड वर्थ 1.55 लाख करोड वेस्टेड अॅन्युअली. मग याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय, की इंटरनॅशनल डे ऑफ झिरो जो असतो, झिरो झिरो वेस्ट जो मार्च 30 ला ऑब्झर्व्ह केला जातो. ही जी गोष्ट आहे. मग ह्याच्यामध्ये सांगितलं गेलं, की फूड वेस्ट जे आहे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स ऑफ एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम युनेपची जी फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट 2024 होती. त्याच्यानुसार जगाने ओव्हरऑल 1.05 बिलियन टन्स ऑफ फूड जे आहे, ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते वेस्ट घातलंय. याच्यामध्ये इंडियाची जी पोझिशन आहे, इंडिया ह्याच्यामध्ये सेकंड नंबरला पोझिशन करतो. इंडिया रँक्स सेकंड ग्लोबली इन फूड वेस्ट विथ 78 to 80 मिलियन टन्स ऑफ पोस्ट हार्वेस्ट क्रॉप अँड फूड वर्थ 1.5 लाख करोड वेस्टेड अॅन्युअली. त्याचबरोबर पर कॅपिटा जी ही पिक्चर आहे ती सुद्धा खूप खराब आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे, की भारतामध्ये ही जी कंडिशन आहे ती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण जसं म्हणतो, की कधी-कधी आपण म्हणतो, की इंडियाची जी इकॉनॉमी ती के शेपमध्ये चालली, की श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललेत, गरीब अजून गरीब होत चाललेत. मग ही गोष्ट आहे, की जेव्हा इंडियन इकॉनॉमी जी आपण म्हणतो, की 5 ट्रिलियन व्हायला लागली. आपण त्याचबरोबर 5 ट्रिलियन होत चालली. लोकं अजून पर्चेसिंग पॉवर त्यांची वाढायला लागली. पण त्याचबरोबर आपण जे आहे मोठ्या प्रमाणात फ्री राशनचे जे स्कीम्स आहेत ते सुद्धा इम्प्लिमेंट करतो. मग ह्याच्यामध्ये फ्री राशन देतो एवढं सगळं असून सुद्धा तरी सुद्धा भारतामध्ये भूकमारी म्हणा किंवा बी-एम-आय इंडेक्स किंवा हेल्थ इंडेक्स आहे तो खूप खराब आहे भारतीय लोकांची हेल्थ. मग अशी कंडिशन एका साइडला आहे. दुसऱ्या साइडला अशी की जगातल्या 2 नंबरला आपण फूड वेस्टेजमध्ये येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण फूड वेस्ट करतो. मग त्याच्यामध्ये स्टेट्सचा जो रोल आहे तो पण खूप मोठा आहे. मग त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी ज्या आहेत ते करायला पाहिजेत. मग आपण फूड वेस्ट कमी करायला किंवा फूड वेस्ट कंट्रोल करण्यासाठी काय-काय गोष्टी करू शकतो. जसं चायनामध्ये जसं काही रील्स वगैरे किंवा रील स्टार्स वगैरे होते जे व्हिडिओज वगैरे करायचे इन्फ्लुएन्सिंगसाठी की मोठमोठे डिशेस वगैरे मागवायच्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फूड वेस्ट होत होतं. मग चायनाने ह्या पद्धतीच्या रील्स वगैरे होत्या त्या ब्लॉक करून टाकल्या होत्या, बॅन करून टाकल्या होत्या. मग जेणेकरून काय व्हावं, की पब्लिकमध्ये एक रॉंग मेसेज नाही गेला पाहिजे, की फूड वेस्ट नाही व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन्समध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, की फूड वेस्ट होण्याची कारणं काय-काय असू शकतात आणि त्याला कंट्रोल काय-काय करायला पाहिजे.
आणि त्याचबरोबर एस-एमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत, की ॲज अ सोसायटी म्हणून आपण कसे वर्क करतो, की जिथं लोकांना खाण्यासाठी किंवा लोकांना भारतामध्ये खाण्यासाठी भेटत नाही असंही म्हणतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात फूड वेस्ट पण करतो. मग अशा कंडिशनमध्ये सोसायटी म्हणून आपण कसं वर्क इफेक्टिव्हली अजून कसं वर्क करायला पाहिजे? त्याच्यानंतर बॅलन्सिंग फेथ अँड इकॉलॉजी आर रिव्हर्स टेकिंग द ब्रूथ. रिसेंटली काय झालं होतं, की एक रिलिजियस इव्हेंट होता. त्याच्यामध्ये 11,000 लिटर जे दूध होतं, ते नर्मदा रिव्हरमध्ये ॲज अ सेक्रेट ऑफरिंग म्हणून ऑफर केलं गेलं होतं किंवा ओतून दिलं होतं. मग ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो, की अशाची गोष्टी असतात, की तुम्ही दूध ओतणं किंवा तेल वगैरे आहे, याच्यामध्ये गरिबांना फायदा होऊ शकतो. हा एक सोसायटल अँगल असतोच. मग प्रत्येक रिलिजनच्या बाबतीत असतो. त्याच्यामुळे थोडेसे कॉन्फ्लिक्ट सुद्धा होतात किंवा कॉन्ट्रोव्हर्सी सुद्धा होतात. पण ह्या ज्या गोष्टी असतात, की असे जे ऑफरिंग केले जातात नदीमध्ये वगैरे किंवा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण जसं म्हणतो, की पोल्युशन केलं जातं. मग दूध असेल, तेल असेल, त्याचबरोबर फुलं वगैरे, राख वगैरे. याच्यामुळं काय होतं ना मोठ्या प्रमाणात जसं ही जरी रिलिजियसली आपण सेक्रेड ऑफरिंग जरी म्हणलं, तर जर दूध तुम्ही जर पाण्यामध्ये मिक्स केलं वगैरे, तर त्याच्यामुळे काय होतं पाण्याचा जो बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड असते, बी लेव्हल जी आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे काय होतं, की अल्गल ब्लूम तयार होतात आणि जो डिझॉल्व्ह ऑक्सिजन असतो पाण्यातला, तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि डिझॉल्व्ह ऑक्सिजन कमी झाल्यामुळे काय होतं, की त्या पाण्यामधली जी इकोसिस्टम वगैरे असते, जे मासे वगैरे असतात, त्यांची मोठ्या प्रमाणात डेथ होते. त्याच्यामुळे आपल्यासाठी ही जरी रिलिजियसली इफेक्टिव्ह किंवा चांगली गोष्ट जरी असेल, पण ती इकोसिस्टम वाईज जी आहे, ती खराब गोष्ट असू शकते. ह्याच्यावरती जी आहे ती सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे असेल किंवा एन-जी-टी असेल, यांनी वेळोवेळी वेगवेगळे ऑब्झर्वेशन दाखवलेत, की असे जेव्हा रिलिजियस इव्हेंट्स वगैरे असतात, त्यावेळेस ते इकोसिस्टम असेल, ते रिव्हरचं पोल्युशन जे ते मोठ्या प्रमाणात वाढलं जातं. आता ह्याच्यावरती जे आहे, ते 3 गोष्टींवरती 3 गोष्टींनी जे आहे, ते हे एन्व्हायर्नमेंटल लॉज जे आहेत, ते कंट्रोल केले जातात किंवा रेग्युलेट केले जातात. त्याच्यामध्ये काय द प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, त्याच्यानंतर द वॉटर ॲक्ट, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन 1974 अँड आर्टिकल आर्टिकल 20 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन व्हिच गॅरंटीज अ क्लीन एन्व्हायर्नमेंट. आता हे जे लॉज किंवा ॲक्ट्स आहेत त्याच्या एन्व्हायर्नमेंटल लॉज वॉटर पोल्युशनशी रिलेटेड आहे, ते कंट्रोल केले जातात. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रीसाठी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की वॉटर ॲक्ट जो होता 1974 चा त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता आणि याच्यावरती पुन्हा जो आहे, पुन्हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे ॲक्ट्स आहेत, त्याच्यावरती प्रीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि मेनसाठी म्हटलं तर एक गोष्ट लक्षात हे घेण्यासाठी, की जर आपण जसं आपण म्हणतो, की रिव्हर्सला आपण एक ह्युमनचा दर्जा दिला जातो किंवा भारतामध्ये जे आहे स्पेसिफिकली नद्यांना, देवांचा वगैरे जो आहे दर्जा दिला जातो. आपण गंगेला गंगा माँ असं म्हणतो, यमुनेला सुद्धा तसाच दर्जा देतो. मग अशा वेळेस जे आहेत आपण कुठे ना कुठे त्यांचं पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत का? जर तुम्हाला रिलिजियस ऑफरिंग करायचंच आहेत नदीच्या बाबतीत, मग त्यासाठी आपण दुसरी काठ वगैरे किंवा तट जे आहेत ते निर्माण करू शकतो का? त्याच्यातून आपण तुमची रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत, ते सुद्धा पूर्ण होऊ शकतात आणि त्याचबरोबर नदीची जी स्वच्छता आहे, ती सुद्धा इन्शुअर केली जाऊ शकते. म्हणजे जेणेकरून त्याच्यामधली जी इकोसिस्टम आहे, ती सुद्धा सर्व्हाईव्ह प्रॉपरली करू शकते. मग ह्याच्याबद्दल जे आहे ते मेन्समध्ये एन्व्हायर्नमेंटमध्ये जे आहे ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची जी न्यूज होती, की आय-एम-एफ कट्स ग्रोथ आउटलुक, वॉर्न्स ऑफ रिसेशन. तर आय-एम-एफचं काय म्हणणं आहे, की मिडल ईस्टमध्ये हे जे वॉर झालं होतं, इराण-इस्रायल, यू-एस-ए मधलं. तर याच्यामुळं काय झालं होतं, की क्रूड ऑइलचे जे होते, ब्रेंट क्रूड ऑइल वगैरेचे प्राइसेस होते $100 वरती गेले होते. आणि जर हे वॉर कंटिन्यू राहिलं, ऑलरेडी हे झाल्यामुळं बराच ग्लोबल सप्लाय चेनमध्ये डिस्रप्शन आलं. त्याच्यामुळं ऑलरेडी त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पण जर वॉर पुन्हा कंटिन्यू झालं, तर ही जी क्रूड ऑइलची प्राइस आहे ती कंटिन्युअसली $100 वरती राहू शकते आणि तसं राहिलं तर ग्लोबल लेव्हलवरती रिसेशन पाहायला मिळू शकतं असं त्यांचं म्हणणं होतं. आता रिसेशन आपण कधी म्हणतो, की जेव्हा 2 कंटिन्युअस क्वार्टरमध्ये निगेटिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ जेव्हा पाहायला मिळते, तेव्हा त्याला आपण रिसेशन असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये आय-एम-एफचं एक जी गोष्ट आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची प्रीसाठी, की आय-एम-एफ जी आहे ती वेगवेगळ्या रिपोर्ट जे आहेत, ते अनाउन्स करते. त्याच्यानंतर आय-एम-एफचे जे आय-एम-एफचं जे इम्पोर्टन्स आहे किंवा जेव्हा तुमची लिक्विडिटी क्रंच वगैरे येते, तेव्हा आय-एम-एफ तुम्हाला लोन देतं. जसं रिसेंटली पॅकेज काढलं होतं त्यांनी श्रीलंकेसाठी. त्याच्यानंतर पाकिस्तानसाठी काही पॅकेज काढलं होतं. मग ह्या ज्या गोष्टी त्या आय-एम-एफच्या प्रीसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक